ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृत अनुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं चौथं प्रकरण आपलं सुरू आहे। या प्रकरणाचा विशेष असा आहे की ज्ञान, अज्ञान आणि आत्मज्ञान यामध्ये आपल्याला अज्ञान तेही आपल्याजवळ आहे, त्या ज्ञाना व्यतिरिक्त असणाऱ्या जगाचं जे ज्ञान, लौकिक ज्ञान ज्याला म्हणतात, ते पण आपल्याजवळ आहे। आणि ज्याला ज्ञान ज्ञान खरं म्हणतात ते मुख्य ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ते आपल्याजवळ नाही। त्यामुळे या जगामध्ये जे ज्ञानाचं सगळे लोक उपयोग करून ज्ञानाचंच कौतुक करतात, ज्याला ज्ञान ज्ञान म्हणून म्हणतात, ज्ञानाचीच वाहवा करतात, ज्ञानी ज्ञानी म्हणून मिळवतात। ज्ञानोबा आता या प्रकरणामध्ये आपल्याला असं सांगू इच्छितात की हे सगळं जे ज्ञान, ज्याला तुम्ही ज्ञान ज्ञान म्हणता आहात, ते ज्ञान नसून केवळ अज्ञान आहे। आणि ज्याला तुम्ही ज्ञानी 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 म्हणून समजून राहिले आहात, लौकिक ज्ञानी, शास्त्रज्ञानी, त्या शास्त्रज्ञानालाही अज्ञानीच म्हणावं लागेल, कारण त्याच्याजवळही अज्ञानच आहे। बघा, मग खरं ज्ञान जे आहे ते आत्म्यात आहे। पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्म्यात ज्ञान आहे म्हणजे जसं माठात पाणी आहे तसं नव्हे। आत्मा काही भांड नाहीये। जसं आपल्या घरामध्ये भांड असतं मातीचं, आणि त्यात आपण पाणी भरतो, मग पाणी म्हणतो त्याला। तसं आत्मा हे आपल्या देहामध्ये असलेलं एखादं भांड नाही। आत्मा कसा आहे हेच आपल्याला माहिती मिळाली। या आत्म्याचं स्वरूप अजून आम्ही जाणून घेतलेलं नाहीये, आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, जर आत्माच माहिती नसेल तर त्याचं जे ज्ञान आहे ते तरी कसं करणार। पण आत्मा आणि आत्म्याचं ज्ञान या भिन्न गोष्टी नाहीत। जसं माठ आणि माठातलं पाणी भिन्न आहे, तसं आत्मा आणि आत्म्याचं ज्ञान या गोष्टी भिन्न नाही, दोन नाही। शब्द दोन आहे, शब्द दोन आहे, परंतु
एकच गोष्ट आहे बस. त्याला आत्मा म्हणा, त्याला ब्रह्म म्हणा, त्याला ज्ञान, असा प्रकार आहे. आणि तेच आता ज्ञान आपल्याला आता पुन्हा सांगतात. काल तिथेच त्यांनी उदाहरणं दिली आपल्याला. मग आज ज्ञानवा 17व्या ओळीमध्ये आज सांगतायत, म्हणून ज्ञानी उजळे का अज्ञानी रुळे, तैसे नव्हे निर्वाळे ज्ञान मात्र जे. काय सांगतात ज्ञानवा? ज्ञानवा सांगतात, म्हणून ज्ञानी उजळे का अज्ञानी रुळे, तैसे नव्हे निर्वाळे ज्ञान मात्र जे. ओवी थोडीशी समजायला कठीण आहे, पण तू सोपी ओवी आहे, अशी काही कठीण नाही आहे. म्हणतात म्हणून ज्ञानाने उजळ म्हणजे प्रकाशित होणं. उजळणे शब्द सोपा आहे. म्हणून ज्ञानाने प्रकाशित होत, किंवा अज्ञाने रुळे, किंवा अज्ञाने मलिन होत. रुळणं मलिन होणं, मळकट होणं. ज्ञानाने उजळत आणि अज्ञानाने मळत, असं आत्म्याचं स्वरूप नाही. आत्मा ज्ञानाने प्रकाशित होतो आणि त्याच्यावर अज्ञान आलं की तो मलिन होतो. असं ज्ञानाने प्रकाशित होणारा आणि अज्ञानाने मळणारा आत्मा नाही, असं समजा ज्ञानाने. मग ते जे ज्ञान आहे आत्म्यामध्ये कसं आहे म्हणतात, तैसे नव्हे निर्वाळे ज्ञान मात्र जे. ते निर्वाळे आहे. निर्वाळे म्हणजे त्याच्यातनं सगळं निघून गेलेलं आहे. ते शुद्ध आहे, परमशुद्ध आहे. ते जे ज्ञान आहे आत्म्याचं ज्ञान, त्याच्यामधून पार सगळ्या अशुद्धता सगळं 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 निघून गेलेले, ते परमशुद्ध आहे. तेव्हा ज्ञान मात्र जे, फक्त ज्ञान मात्र आहे, ते ज्ञान मात्र आहे, फक्त ज्ञानच आहे ते. तेव्हा आत्म्याचं ज्ञान आत्म्यामध्ये कसं आहे हे ज्ञानवांनी आपल्याला या ओळीमध्ये दाखवून दिलं की त्या ज्ञानाने तो आत्मा प्रकाशितही होत नाही किंवा अज्ञानाने मळतही नाही. ज्ञान अज्ञान ह्या ज्या जगातल्या गोष्टी आहेत त्यात हिचं नाही. ते परमशुद्ध ज्ञान आहे. म्हणून आता आपल्याला जगाशी तुलना करूनच त्या ज्ञानाचा शोध घ्यावा लागतो. आम्हाला ह्या ज्ञानाचा परिचय अज्ञानाचा परिचय आहे. जगातल्या ज्ञानाचा आणि अज्ञानाचा परिचय असल्यामुळे आम्हाला आत्म्याच्या ज्ञानाचा परिचय घेण्यासाठी त्यांचाच उपयोग करावा लागतो. परंतु आमची फसगत होते, कारण आत्म्याचं स्वरूप भिन्न आहे. आत्म्याचं स्वरूप आपल्या या जगातल्या कुठल्याही पदार्थासारखं नाही. तो काही एखादा पदार्थ नाही, वस्तू नाही. तो आकार, रूप, रंग असलेला कुठलाही एखादा वस्तू प्रकार नाही. आत्मा आत्मा निराकार आहे. त्याला आकारच नाही, त्याला कुठलेच रूप नाही, अरूप आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा
भाव, भावना, कल्पना अशा कुठल्याही गोष्टीने तो जाणता येत नाही, कल्पनेचा विषय नाही. म्हणजे आपल्या मनाच्या ज्या कल्पना असतात, आपण जे विचार करतो, ज्या कल्पना करतो, ज्या भावना करतो, त्या भावनेच्या अतीत आहे तो, त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे भावना, कल्पना या गोष्टीने आपल्या ज्या काही कल्पना आपण करतो त्या कल्पनेत तो बसत नाही. तो कुठल्या प्रमाणांचा विषय नाही, तो प्रमाणातीत आहे. हे जे आत्म्याचं स्वरूप आहे हे कसं असेल, कारण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय आत्मा जाणता येत नाही. आत्म्याचा अनुभव प्रत्यक्ष घेतल्याशिवाय आत्मा जाणता येत नाही. असा शब्दांच्या माध्यमातून किंवा निळ्या प्रकारच्या ग्रंथांच्या साहाय्याने किंवा निळ्या प्रकारच्या वाचनाने किंवा या बाह्य ज्ञानाने, शुद्ध ज्ञानाने तो कळत नाही. म्हणून आत्म्याला समजून घेण्यासाठी आत्मस्वरूपातच जावं लागतं. तुला आला तो विषय मागचा. त्याशिवाय तो आत्मा कळत नाही. आणि आत्मा जर कळला नाही तर त्या आत्म्याचं जे ज्ञान आहे ते कसं कळेल, असं ज्ञान म्हणतात. तेव्हा ज्ञान स्वरूप असलेला हा जो आत्मा आहे, आत्मा आणि त्याचं ज्ञान भिन्न नाही. आत्मा म्हणजेच ज्ञान आहे. जसं ब्रह्म म्हणतो आपण, ब्रह्म, आत्म्याला दुसरं नाव ब्रह्म देतो ना आपण, ब्रह्म म्हणतो. ते जे ब्रह्म आहे ते ब्रह्म आणि त्याचं जे ज्ञान आहे ते एकत्र आहे, एकच आहे. त्याला ब्रह्म म्हणतात, त्या ज्ञानाला ब्रह्म म्हणतात, त्या ज्ञानाला आत्मा म्हणतात, त्या ज्ञानाला परमात्मा म्हणतात. त्यामुळे जगातल्या सगळ्या आपल्या ज्या काही कल्पना असतात ज्ञानासंबंधीच्या, त्या आत्मज्ञानाच्या संबंधी आपल्या सगळ्या निरर्थक ठरतात. आज जगामध्ये आपण जे वागतो, ज्या पद्धतीचं ज्ञान 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 म्हणून जे वागतो आणि ज्याला ज्ञान म्हणून संबोधतो, ज्ञानोबांच्या या आत्मज्ञानाच्या दृष्टीनं हे सगळं अज्ञान आहे, निरर्थक आहे, नाशवान आहे. सगळं ज्ञान आपलं जेवढं आहे, आपण आपली वाचतो, हे नाशवान आहे, नष्ट होणार आहे. आणि म्हणून जो आत्मा आहे तो आत्मा शाश्वत आहे, चिरंतर आहे, अमर आहे. आणि म्हणून त्याचं जे ज्ञान आहे तेही त्याच्यासारखंच अमर आहे. हे ज्ञान आपल्याला आता सांगतात बघा. हा जो आत्मा आहे हा आत्मा इंद्रियांचा विषय नाही. पुन्हा इंद्रियांचा तो विषयच नसल्यामुळे आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला जाणता येते. इंद्रियांच्या माध्यमातून जाणता येत नसेल तर त्याचं ज्ञान इंद्रियांनी होत नाही. म्हणजे आला अल्पचेतना. बाकीचं हे सगळं जे आपण ज्ञान शिकतोय ना, हे बुद्धीला आपण जाणतो, मनाने जाणतो, इंद्रियांनी जाणतो. परंतु हा जो आत्मा आहे हा आत्मा इंद्रियांच्या पलीकडचा आहे. याच्यामुळे इंद्रिय जाणली जातात, याच्यामुळे समज येते आम्हाला इंद्रियांची. याच्यामुळे आजचं हे जे ज्ञान 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 ज्याला म्हणतात ना, या इंद्रियांचं किंवा इंद्रियांमुळे होणारं ज्ञान ते सुद्धा त्या आत्म्यामुळेच आम्हाला थोडंफार समजतं. मग त्या आत्म्याचं ज्ञान कसं असेल, म्हणून ज्ञानोबा आपल्याला आता असं सांगताय की आत्म्याचं ज्ञान, आत्मा आणि आत्म्याचं ज्ञान
या जगाच्या लौकिक ज्ञानापेक्षा अतिशय भिन्न आहे, वेगळं आहे. बघा आता ज्ञानोबा आपल्याला काही उदाहरणं देऊन सांगण्याचा प्रयत्न करतात. हे जे आत्मज्ञान आहे ते कसं असेल, दृष्टांत देतात. 3 दृष्टांत एका ओळी देत आहेत ते पहा. ज्ञान म्हणतात परी ज्ञान मात्रे निखळे तेच की तया कळे, काही देखीचे बुगळे बुगळा जेवी. काय म्हणतात, ज्ञान मात्र निखळ असला अगवात नाही, ज्ञान मात्रे निखळे तेच की तया कळे. ज्ञान स्वरूप असलेला निखळ असा शुद्ध असा जो ज्ञान स्वरूपात्मा आहे, त्याचं ज्ञान त्यालाच कळतं. त्या आत्म्याचं ज्ञान आत्म्यालाच कळतं. कसं ज्ञान सांगतात, काही देखीचे बुगळे बुगळा जेवी. आता हे आपलं बुगुळ आहे डोळ्याचं, हा बोल. हे बुगुळ दुसऱ्या वस्तू पाहत, पण या बुगळाला जर सांगितलं की तू बुगळाला पहा, तुझ्या नाही पाहत. या बुगळाने या बुगळाला पाहता येत नाही. हे बुगुळ दुसऱ्या वस्तू पाहत. बुगुळाने दुसऱ्या वस्तू पाहता येतील, परंतु या बुगुळाने बुगुळाला पाहता येतील. तेव्हा देवळवा म्हणतात आत्म्याचंही स्वरूप तसंच आहे. आत्म्याला आपल्याला पाहता येणार नाही. आपलं हे बुगुळ आहे ते आत्म्याला पाहू शकत नाही, कारण बुगुळालाही आत्मा दाखवतो. आत्मा हा ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विषय नाही. आत्मा हा ज्ञानाचा किंवा अज्ञानाचा विषय नाही. मग आत्मा आहे तरी कसा, तर आत्मा आत्म्यासारखाच आहे. कालचा अलंकार अनन्वय अलंकार. आत्मा आत्म्यासारखाच आहे. आत्म्याला कुठलाही दृष्टांत किंवा उपमा लागू पडत नाही. म्हणून आत्म्याला आम्ही म्हणतो ज्ञानी आहे, ज्ञान आहे आत्मा. आत्मा म्हणजे ज्ञान आहे, बस एवढं म्हणतो आम्ही. ज्ञान हे जे नाव दिलेलं आहे आत्म्याला, आणि त्यामुळे आम्ही या जगातल्या सगळ्या दुसऱ्या लौकिक ज्ञानाला ज्ञान अज्ञान ज्ञान अज्ञान ज्ञान अज्ञान हे सुरू केलं. खरं जे ज्ञान आहे ते आत्म्याचं ज्ञान आहे, आत्म्यामध्ये ते आहे. बघा आता पुढच्या दृष्टांताने ज्ञान आपल्याला त्या सांगतात. आकाश आपणया रे, काही आगी आपणया लागे, आपुला माथा ओळगे आपण कोणी. 3 दृष्टांत दिले. या 3 दृष्टांतामध्ये तुम्हाला असं दिसेल की ज्या असंभाव्य गोष्टी आहेत कोणत्या, आकाश आकाश या रे आपण या रे,
आकाश आकाशाच्या स्वरूपामध्ये प्रवेश करील का? आकाश म्हणजे पोकळी, ते आकाश आकाशाच्या रूपामध्ये कसं काय प्रवेश करेल? पोकळीमध्ये कसं काय प्रवेश करेल? पोकळ आहे असं आकाश म्हणजे, ही पोकळीमध्ये कशी काय शिरेल? पोकळीमध्ये शिरेल का? वस्तू पोकळीमध्ये शिरते, पण पोकळी आकाश पोकळ आहे असं हे आकाश आकाशामध्ये कसं काय शिरेल? म्हणजे हे जसं संभवनीय नाही, हे जसं होणं शक्य नाही. किंवा दुसरं उदाहरण देतात, काही आगी आपणया लागे, आग म्हणजे अग्नी, काय अग्नी स्वतःला जाऊन घेतो, आग लागली म्हणजे कशाला? एखाद्या वस्तूला आग लागते. पण असं कधी होतं का अग्नीला आग लागली हो? अग्नीला कसं आग लागेल? जो दुसऱ्यांना लावतो, आग लावतो, जो दुसऱ्याला जाळतो, तो स्वतःला कसं काय जाळेल? असं कधीच होऊ शकत नाही किंवा अग्नीने स्वतःला जाळून घेतलं. म्हणजे अग्नी जसा दुसऱ्याला जाणणार आहे, पण तो स्वतःला तो जाऊ शकत नाही. आगी काही आपणया लागे, आगीचा आग काय आपल्याला स्वतःला लागते, अग्नीला ते शक्य नाही. किंवा तिसरं उदाहरण देतात, आपला माथा ओळगे आपण कोणी, आपला माथा ओळगे आपण कोणी. हा आपला माथा आहे, डोकं. तुम्हाला सांगितलं की बसा तुम्ही तुमच्या माथ्यावर, का सांगितलं? तुम्ही तुमच्या माथ्यावर बसा, तुम्ही बसा. दुसरा कोणी बसेल, दुसरा कोणीतरी बसेल माथ्यावर, परंतु आपण आपल्या माथ्यावर कसं काय बसणार? शक्य काय? आपण आपल्या माथ्यावर कसं काय जाऊन बसू? म्हणजे जसं आपण आपल्या माथ्यावर जाऊन बसू शकत नाही, जसा अग्नी स्वतःला जाऊ शकत नाही, तो दुसऱ्याला जाळणार आहे. किंवा आकाश जसं पोकळीमध्ये शिरू शकत नाही, कारण की पोकळीचे आकाश नाही. या कल्पना जशा असंभाव्य आहे, बरं, तसा हा आत्मा आहे. तसा तो आत्मा आणि त्याचं ते ज्ञान आहे. तो आत्मा आणि त्याचं ज्ञान हे अशा प्रकारचं असंभाव्य आपल्या दृष्टीने आहे की ते आपल्याला इतर जगातल्या वस्तूप्रमाणे आपल्याला पाहता येत नाही, घेता येत नाही, देता येत नाही, कळत नाही. भगवान शंकरांनी डोक्यावर चंद्र घेतला, माथ्यावर चंद्र घेतला, पण त्यांना बसता आलं का? नाही. तात्पर्य असं आहे की आपण आपल्या माथ्यावर जसे बसू शकत नाही, दुसरी वस्तू आपण आपल्या माथ्यावर घेऊ शकतो. तत्व किंवा आणखी पुढचे दृष्टांत देतात ज्ञानोबा. ज्ञानोबा हे अतिशयोक्ती अलंकाराची सगळी उदाहरणे. ज्ञानो म्हणतात, जिठी आपण या अधिके, जिठी आपण या अधिके, जिठी म्हणजे दृष्टी. ही जी दृष्टी आपण दुसऱ्याला पाहण्यासाठी वापरतो, ती दृष्टी स्वतःला पाहिल का? दृष्टी दृष्टीला पाहिल का?
अहो जी दुसऱ्याला पाहून राहिली ती स्वतःला कशी पाहिजे? दृष्टी जिथे आपण या देखे तेव्हा दृष्टी स्वतःला पाहू शकत नाही. किंवा स्वादू आपण या चाखे, स्वाद म्हणजे चव, ही जी चव आहे ती चव आपण दुसऱ्या पदार्थाची आपल्या जिभेला घेतो, पण तो स्वाद स्वादालाच कसं द्याल तुम्ही? चवीला चव कशी काय चाकता येईल? स्वादाला स्वाद कसा देता येईल? स्वादू आपण या चाखे किंवा नादू आपुले ऐके नादपण, किंवा नाद आहे, नाद म्हणजे आवाज, तो नाद आपलं नादपण ऐके नाही, त्याला का नाही का? नादाला का नाही का? हे जे वाद्य समजा आपण असं म्हटलं आता ही जान घेतली आणि आपण असं आवाज आला, हा जो नाद आहे हा नाद, हे जे झांजीचं नाद पण आहे ते ऐकतो का? तो नाद नादाला कानच नाही तर ते ऐकेल कुठून? तेव्हा हा जो नाद पण आहे किंवा नाद आहे तो आपल्या कानांना आहे. नादाला नाद कस काय ऐकून येईल? हो, आवाजाला आवाज कस काय ऐकायला येईल? काय दृष्टांत गणला हे असंभाव्य परिस्थितीतले दृष्टांत आहे जे घडू शकत नाही. किंवा पुन्हा आणखी दृष्टांत देतात. या दृष्टांतामधली एक जरी गोष्ट खरी झाली म्हणतात तर ज्ञानाचं स्वरूप कळेल. बरं, यातली एक जरी गोष्ट खरी करून दाखवली तुम्ही तर तुम्हाला आत्मा कसा आहे तो आपलं स्वरूप दाखवून येईल. पण हे शक्य नाही, तेही शक्य नाही. आणखी दृष्टांत देतात. सूर्य सूर्याशी विवळे, सूर्य सूर्याशी विवळे, विवळे विवळे म्हणजे उगवतो. सूर्य कधी सूर्याकडून उगवेल का? सूर्य सूर्याला उगवतो? सूर्य कस काय सूर्याला उगवेलो? उगवणारा कोण आहे? सूर्यच आहे. आणि त्याला सूर्य कस काय उगवेल? सूर्याला सूर्य उगवतो हे म्हणणं म्हणजे काही म्हणणंच नाहीये. का फळ आपण या फळे? दुसरं उदाहरण, आपल्याला फळ मिळावं म्हणून फळ आपल्यासाठी प्रयत्न करील का? का फळे आपण या फळे? फळे घे, अवय बा फळ मिळालं बरं का मला, मग हे फळ आपल्याला दुसरं फळ प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केली का? फळाने दुसरं फळ कसं काय प्राप्त होईल? हे जसं शक्य नाही. किंवा परिमळू परिमळे घेपतू असे, परिमळे परिमळू घेपत असे म्हणजे सुगंध, परिमळ म्हणजे सुगंध.
सुगंध स्वतःचा सुगंध घेत का? विचारून पहा त्याला. सुगंधाला विचारून पहा, अरे सुगंधा, तुला तुझा सुगंध येतो का? नाही. सुगंधाला नाक आहे का? नाही. नाकाशिवाय सुगंध येत नाही. मग सुगंधाला सुगंध कसा येईल? म्हणजे सुगंधाला जसा सुगंध घेता येत नाही, फळाला जसं दुसरं फळ निर्माण करण्याचा प्रयत्न करता येत नाही, किंवा सूर्य जसा सूर्याला उगवता येत नाही, हे जसं अशक्य आहे, तसं आत्म्याचं स्वरूप जाणणं अशक्य आहे. तसं आत्म्याचं आत्मस्वरूप जे आहे ते जाणण्यासाठी तुम्हाला यापैकी कुठल्याही गोष्टीनं साध्य होणार नाही. या इतक्या गोष्टी जर साध्य तुम्ही करू शकत असाल तर मग ते आत्मतत्व तुम्हाला प्राप्त होईल. तात्पर्य असं की आत्मस्वरूप असलेलं जे ज्ञान आहे, आत्म्यामध्ये भरलेलं जे ज्ञान आहे ते आत्माच आहे. आत्म्यापेक्षा आत्म्याचं ज्ञान भिन्न नाही, आणि म्हणून आत्म्याला ज्ञान हा शब्द वापरला जातो. पण आज जगामध्ये आपण ज्ञान शब्द भलत्याच ठिकाणी वापरून राहिलो. आज आपण जगामध्ये ज्ञानाचा एवढा उदो करतो आहोत, तो त्या आत्म्याला विसरून करतो आहोत, असं ज्ञान समजायला. खरं ज्ञान जे आहे ते आत्म्याच येते, आत्मा येतो. पण आत्म्याचा कुठेतरी आपल्या या ज्ञानामध्ये संबंध येतो का? या जगातल्या ज्ञानामध्ये आत्म्याचा कुठं संबंध आणतो का? पण तात्पर्य असं की आम्ही अज्ञानानं वेढलेलो आहोत, अज्ञानामध्ये आहोत, आणि ज्या ज्ञान म्हणतात ते अज्ञानच आहे. त्या अज्ञानाला ज्ञान समजून आम्ही ज्ञान बडबड करतो. खरंच जे ज्ञान आहे ते आत्म्याचं आत्म्यामध्ये आहे, आत्मा आहे. म्हणून तो आत्मा जाण्याआधी आत्म्याला जाणल्याशिवाय ज्ञान जाणता येणार नाही. ज्ञ म्हणजे जाणणे. ज्ञान शब्दामध्ये ज्ञ हा जातोय, तो ज्ञ म्हणजे जाणणे. ती जाणण्याची क्रिया आत्म्यामध्ये, तो आत्मा तो देणार आहे. आणि म्हणून ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात की हे तुम्ही जगातलं जे ज्ञान ज्याला म्हणतात ते ज्ञान नसून अज्ञानाच एक रूप आहे. दुसरं एक काळ रूप आहे आणि गोर रूप आहे, काही नाव तसंही म्हणा त्याला. एक काळ अज्ञान आहे आणि गोर अज्ञान आहे, असं म्हणा त्याला. फार अज्ञानाची दोन रूप, मग त्याला तुम्ही ज्ञान म्हणता. परंतु दोन्ही अज्ञान आहे हे आता आपला ज्ञान. आणि पुन्हा ते दोन्ही नश्वर आहेत, नाशवान आहेत. पुन्हा ते किती जमवलं तुम्ही, किती जमवा तुम्ही ते अज्ञान किंवा ज्ञान, शेवटी आपल्या देहाबरोबर ते निघून जात, नष्ट होत. पुढच्या जन्माला उपयोगाला येत नाही ते. पुन्हा समजा पुढचा जन्म आपल्याला समजा माणसाचाच मिळाला, तर त्या माणसाला, त्या मुलाला त्या पुढच्या जन्मामध्ये हे जे आता तू एवढं शिकला होता, इतक्या डिग्र्या घेतल्या, इतक्या पदव्या घेतल्या, इतकी शास्त्र शिकला, इतकी पुस्तकं वाचली, इतकं हे केलं, हे जे एवढं भारावरती गेले, त्याने शिकलं, त्याच्यात एक अक्षर सुद्धा त्याला येणार नाही, त्याला पुन्हा शिकावं लागेल तिथं. असं कधी झालंय का की एखादं बाळ जन्माला आलं एखाद्याच्या घरामध्ये आणि तो एकदम 7वीची परीक्षा द्यायला लागला, मॅट्रिकची परीक्षा द्यायला लागला, कॉलेजची परीक्षा द्यायला लागला, शाळेत जाताना न शिकताना
कोणी न शिकवताना, पाठ्यपुस्तक न घेताना एकदम वाचायला लागला. आज कधी घडलंय का? असं काय ऐकवत नाही बुवा. की एखाद्या घरामध्ये एखादा मुलगा असा जन्माला आला की ज्याला शिक्षकाची गरजच लागली नाही शिकवायला. तो आपाप बोलू लागला, बाबा, मामा, काका, काका, काय सगळं, आणि सगळं खडखडात वाचायला लागला पुस्तक. असं कधी झालंय का? ऐकलंय का कधी? मग असं जर घडत नाहीये त्याचा अर्थ हा की आपण या जन्मामध्ये जेवढं शिकलेलं असतो ते सगळं वाया जात. नाशवान आहे सगळे. आणि हे जर नाशवान आहे त्याच्यासाठी किती अट्टहास, याच्यासाठी किती आयुष्याचा खर्च, किती मेहनत, किती वर्ष घालवतो आपण. आणि जे खरं ज्ञान आपल्यामध्ये त्याच्यासाठी काहीच नाही. तुम्ही याच्यासाठी द्या, मला तुमच्या प्रपंचासाठी ते लागतं म्हणून द्या, करा खर्च, बरं ठीक आहे. पण तू जे खरं ज्ञान आहे त्याच्यासाठी तर काही थोडंफार तर कराल ना. जो आत्मा ज्ञानवान आहे, ज्याच्यामध्ये जे ज्ञान आहे त्याच्यासाठी थोडस तरी वेळ द्या, त्यातला थोडा तरी भाग मिळवा. बघा ना, किती किती वर्ष मुलं शिकतात. बघा, 15, 20 वर्ष मुलं शिकत असतात शाळेत, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये. इतकं आयुष्य ते त्या शिकण्यामध्ये घालवतात, पैसा खर्च करतात, मेहनती करतात, रात्रपाठ. आणि शेवटी म्हणून ते मिळणारं जे ज्ञान आहे ना ते नश्वर आहे, नाशवान आहे. मग त्यापेक्षा थोडस आत्मज्ञानासाठी तर काहीतरी खटपट करा. ज्ञानवांचा हा अट्टहास आहे, आणि हा अट्टहास साधकांकडचा आहे, इतरांना सांगून काही उपयोगाचा नाही. अहो साधकांनो, तुम्ही साधना करतात ना तर त्या साधनेमधूनच तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होणार आहे. म्हणून ते त्या साधना तरी चांगला करा, कारण ते ज्ञान आत्म्यामध्ये आहे. म्हणून आत्मा आणि आत्म्याचं ज्ञान साधकाला प्राप्त व्हायलाच पाहिजे. जर तुम्ही या बाह्य नश्वर ज्ञानासाठी एवढी खटपट करता, इतका आयुष्य देता, इतका खर्च करता, इतकी मेहनत करता, मग हे जे खरं ज्ञान आहे याच्यासाठी थोडा तरी वेळ द्या, थोडे तरी कष्ट करा ना. असं ज्ञानवांची तळमळ ही फार सुंदर आहे. मग आता ज्ञानवा पुढे काय म्हणतात, 22वी ओळ येते. तैसे आपण या आपण, वर अनेक 3-4 प्रकारचे दृष्टांत दिले आणि ते जसं असंभाव्य आहे असं सांगितलं. तैसे आपण या आपण जाणते नव्हे जाण, म्हणून ज्ञानपणी वीण ज्ञान मात्र जे. का म्हणतात ज्ञानवा या ओळीमध्ये 22वी ओळी, तैसे आपण या आपण जाणते नव्हे जाण. त्याप्रमाणे आत्मा आपणच आपल्याविषयी कधी ज्ञाता होत नाही. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी ज्ञातृत्व नाही, ज्ञानत्व नाही आणि ज्ञेयत्वही नाही. आत्म्याच्या ठिकाणी ह्या तिन्ही त्रिपुटीचे भाग नाहीये. इतर सगळ्या जगाच्या ज्ञानामध्ये त्रिपुटी आहे. आत्मज्ञानाच्या ठिकाणी त्रिपुटीचा पत्ता नाही. ज्ञेय काय? आत्मा. ज्ञाता कोण? आत्मा. ज्ञेय ही आत्मा, ज्याला जाणायचं तो आत्मा. जाणणारा कोण? आत्माच. आणि ते जे जाणणार आहे ज्ञान ते काय? आत्माच. म्हणजे ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही जी त्रिपुटी आहे ती अन्य पदार्थात आहे.
जगाच्या या ज्ञानामध्ये, पण आत्म्याच्या ठिकाणी नाही. म्हणून आत्म्याच्या ज्ञानामध्ये त्रिपुटी पण नाहीये. ते ज्ञान नाही, ज्ञाता नाही, ज्ञेय नाही, असं ते त्रिपुटी रहित असलेलं ज्ञान आहे. तेव्हा हे ज्ञानाचे, लौकिक ज्ञानाचे जे 3 त्रिपुटीचे धर्म आहेत, ते त्रिपुटीचे धर्म आत्म्याच्या ज्ञानात नाहीत. आता ही गोष्ट लक्षात ठेवा की जगाच्या या ज्ञानामध्ये त्रिपुटी चालते. 3 घटक आहेत, 3 धर्म आहेत. ज्ञान असतं, ज्ञेय असतं आणि ज्ञाता असतो. हे 3 धर्म आत्म्याच्या ज्ञानात नाही. आत्म्याच्या ज्ञानात ज्ञाता नाही, ज्ञेय नाही, ज्ञान नाही. जे आहे ते संपूर्ण एकच एक आहे, बस. आत्मा म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे ज्ञान, बस. असं ते आहे. तेव्हा आत्मा हा स्वरूपभूत, त्याचं स्वरूपच म्हणजे ज्ञान आहे. आत्मा जो घडवला गेलेला आहे तो ज्ञानाने घडवले गेलेला, आत्मा ज्ञानाने बनलेला आहे. जसा आपण साखरेचा लाडू करतो, तो लाडू साखरेनं तयार झालेला असतो. तसा हा जो आत्मा आहे, हा आत्मा ज्ञानाने बनलेला आहे. ज्ञान आहे, त्याचं स्वरूप आहे, रूप आहे. आणि ते रूप या जगातल्या ज्ञानासारखं नाही, नश्वर, नाशवान. म्हणून आत्म्याचं स्वरूप जाणण्यासाठी आत्म्याचं ज्ञान तरी प्राप्त करा, नाहीतर आत्मा तरी प्राप्त करा. अर्थात ते भिन्न नाहीये. ज्ञान प्राप्त केलं तरी आत्माच प्राप्त होतो, आणि आत्मा प्राप्त केला तरी ज्ञानच प्राप्त होतं. म्हणून आत्मा आणि आत्म्याचं ज्ञान 2 भिन्न गोष्टी नसल्यामुळे कोणती गोष्ट प्राप्त करा तुम्हाला, त्या दोन्ही प्राप्त होतात. आता लोक असं विचारतात का हो, हा जो आत्मा तुम्ही त्याला ज्ञान आहे, ज्ञान आहे, ज्ञान आहे असं म्हणता, मग ज्ञानाला सत्ता आहे की नाही? ज्ञान सत्तावान आहे का नाही? ज्ञानाला सत्ता म्हणजे काय? ज्ञानाला अधिकार आहे की नाही? तर हे जे आत्म्याचं ज्ञान आहे, त्या आत्म्याची सत्ता विचारता का तुम्ही? ज्ञानाची सत्ता विचारता म्हणजे, आत्म्याच्या ज्ञानाची सत्ता विचारता म्हणजे आत्म्याची सत्ता विचारता का तुम्ही? अरे तो तर सगळ्यांचा सत्ताधारी आहे, तोच सगळ्यांचा मुख्य आहे. तुमचं हे जे बोलणं आहे ना, तुम्ही जे विचारताय ना, त्या बोलण्यामध्ये तोच आहे. तेव्हा आत्म्याशिवाय आपलं काहीच चालणार नाही. आत्मा आहे म्हणून आम्ही असं विचारतो की आत्म्याला ज्ञान आहे का, आत्म्याला अज्ञान आहे का? हे कशाने विचारता तुम्ही? तो आत्मा आहे म्हणून. आत्म्याला सूर्य बरं त्यामध्ये बोलाल का, विचाराल का? आपली सगळी बोलणी, आपली सगळी करणी, आपली सगळी जी आहे चाललेली कर्म, ही आत्म्यामुळे चाललेली आहेत. आत्मा आहे म्हणून तर आपला देह चालून राहिलाय ना, बोलतोय ना, करतोय ना. तेव्हा तू असं विचारू नको आत्म्याला सत्ता आहे का. जो तो सगळा सत्ताधीश आहे, त्याच्या सत्तेनं सगळं चाललेलं आहे. तेव्हा बाबा जरा ओळख, ठिकाणावर ये. तो आत्मा तुझ्या देहात आहे,
आणि तुझ्या ध्येयात असल्यामुळे तू हे बोलू शकतो, करू शकतो, बोलू शकतो, विचारू शकतो. अशा प्रकारे ज्ञान काय आहे? आता 33वी ओळी येते ज्ञानवायू. 33वी ओळी फार मस्त आहे. आता ज्ञानोबा आपल्याला आता असं सांगताय, आणि ज्ञानाईशी सोये ज्ञानपणीची जरी साहे, तरी अज्ञान हे नोहे ज्ञानपणीची. म्हणतो ज्ञानोबा आपल्याला काय सांगून राहिले? ज्ञानोबा सांगतात, आणि ज्ञानाशी सोये ज्ञानपणीची जरी साहे. अज्ञानाच्या ठिकाणी जर ज्ञानाचा संबंध नसेल, अज्ञाने अज्ञानाचा बर का, अज्ञानाच्या ठिकाणी जर ज्ञानाचा संबंध नसेल, अज्ञान आहे पसरलेलं आणि तिथं ज्ञानाचा काही संबंध नाही, ज्ञानच नाहीये, तर तो संबंध ते ज्ञान सहन करेल का? ज्ञानाचा संबंध नाहीये, अनाज्ञान आहे. अज्ञान ज्ञानात राहू शकतं का? नाही. मोठा विचित्र प्रश्न आहे हा. अज्ञान ज्याला म्हणतात ती एक वेगळी ज्ञानाची प्रक्रिया आहे, आणि त्या अज्ञानाच्या मधून ज्ञान तयार होतं, ती एक वेगळी प्रक्रिया आहे. आणि या दोन्ही लौकिक प्रक्रिया आहेत, त्या आत्म्यामध्ये नाहीये असं. मग आत्म्यामध्ये जे नाहीये ते अज्ञान तिथेही नाहीये, जे बाहेर आहे. तर बाहेरचं हे जे अज्ञान आहे, या अज्ञानाला सुद्धा हे जे तुमचं ज्ञान आहे ना, हे सहन होत नाही, किंवा त्या ज्ञानाला हे अज्ञान सहन होत नाही. अरे तुमच्या बाहेरच्या या लौकिक ज्ञानाला हे अज्ञान सहन होत नाही. म्हणून तर आम्ही ज्ञान प्राप्त करण्याच्या धडपडीमध्ये राहतो. आम्ही अज्ञानी राहू इच्छित नाही का? अज्ञानाने आम्हाला जगातलं हे जे जीवन आहे याचं काहीच मार्गदर्शन करणार नाही ना, काहीच कळणार नाही ना आम्हाला. आणि तेवढ्यासाठी तर आमची सगळी धडपड असते. हा संसार काय कसा चालतो, हे जीवन कसं चालतं, हे काम कसं चालतात, हे कसं करतात, हे कसं होतंय, काय करतात, हा सगळा जीवनाचा व्यवहार करण्यासाठी तर ज्ञान लागतं. आणि तो जर कळला नाही तर अज्ञान असतं. तेव्हा अज्ञान आणि ज्ञान यांच्यामध्ये हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला अज्ञान सहन होत नाही. असं कधी होत नाही की बा अज्ञानामध्ये ज्ञान फार आनंदाने नाचून राहिलं, असं कधी होईल का? असं होऊ शकत. तेव्हा अज्ञानी माणूस किती जरी अज्ञानी असला तरी त्याला त्याच्या पुरतं थोडस तरी ज्ञान असावंच लागतं, तरच तो या जीवनाच्या चौकटीमध्ये येऊ शकतो, नाही तर तो प्राण्याच्या चौकटीत जाईल. हे तर खरं की नाही? माणसाच्या चौकटीमध्ये येण्यासाठी, माणसाचा माणूस होण्यासाठी त्याला थोडंफार तरी हे जे ज्ञान आहे संसाराचं, जगाचं, हे थोडंफार तरी यायलाच पाहिजे. हे जर त्याला ज्ञान आलं नाही तर तो माणूस म्हटला जाईल का? कसा म्हटला जाईल तो? एकदा
आमच्या एका महात्म्याला एका माणसाने केळी दिली खायला. फार मोठा महात्मा होऊन गेला. आता त्याला केळी दिली खायला. आता आपण कशी केळी खातो आणि या माणसाने कशी केळी खाल्ली पहा. त्याने काय, आता त्याने केळीचं ते ठेवून दिलं त्याच्या पुढे. खा म्हणे महाराज, केळी घ्या. त्याने केळ घेतलं, ते केळ ते साल काढलं आणि तो मधला गाभा होता तो फेकून दिला आणि ते जे सालटे होते ना ते खायला लागला. त्या माणसा तो पाहतच राहिला. तो ज्याने केळी दिली तो पाहून राहिला यांच्याकडे की म्हणे असं काय करतात ते. म्हणे कदाचित यांचं लक्ष नसेल त्यावेळेला म्हणून अशी चूक झाली. पुन्हा दुसरं केळ घेतलं त्यांनी, पुन्हा तेही सोडलं त्यांनी. मधला गाभा काढला, फेकून दिला आणि ती सालटी खाऊ लागले. आज्ञेनी माणूस आहे. यांना केळी कशी खावी हेच माहिती नाही. बघा, एक महात्म्याला एक साधा मनुष्य तो त्याची परीक्षा करतोय कशावरून, त्याच्या खाण्यावरून. लोक केळी का खातात, आपला घर खातात आणि बाहेरची सालटी फेकून देतात. हा त्याच्या उलट करतोय. हा त्याच्या उलट का करतोय हे त्याला काय समजणार, त्या माणसाला काय समजणार. आता हा जो महात्मा होता तो म्हणत होता की अरे केळी तर सगळेच खातात असे. हा केळीतला आपला घर आहे ना, याच्याबद्दल आसक्ती असते माणसाच्या मनावर. ही आसक्ती सोडण्यासाठी आपण सालटी खावी. म्हणजे केळीची आसक्ती सुटण्यासाठी केळीचा घर फेकून द्यायचा आणि सालट खायचं. तो आसक्ती सोडण्यासाठी ते करून राहिला. आता ही गोष्ट या बाहेरच्या माणसाला समजेल का. आता ज्ञान कुठे नाही, अज्ञान कुठे आहे पा कल्पना करा. आता तात्पर्य असं की या ज्ञान अज्ञानाच्या गोष्टी ज्या असतात ह्या प्रत्येकाच्या त्याच्या बुद्धीच्या शक्तीप्रमाणे चालतात. म्हणून ज्ञानोबा आता ही जी आत्मज्ञानाची गोष्ट सांगून राहिली ती फार महत्वाची गोष्ट आहे. आणि या प्रकरणामध्ये आत्म्यासंबंधीचं जे ज्ञान आहे त्याच्याबद्दल ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिलेले. फार सुंदर विषय चाललेला आहे. सत्संगाची वेळ संपलेली आहे, तेव्हा सत्संगाला विश्राम देऊ आपण. हरिओम तत्सत.